नमस्कार. अनुमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. रत्नाकर मतकरींच्या हे माझे घर या कथेला आपण सुरुवात केली होती आणि इथपर्यंत येऊन थांबलो होतो की आपल्या कथेचा जो नायक आहे त्याला त्याच्याच घरामध्ये अपरात्री एक आकृती दिसलेली आहे, पण तो मात्र तिला अजिबात न घाबरता तिला स्पष्टपणे विचारतोय की तू कोण आहेस, आणि आता ती काय उत्तर देते तिथपासून आपली कथा पुढे चालू होणार आहे. बघूया. त्याने तिला विचारलं की तू कोण आहेस. ती किंचित हसली. स्त्री आहे ती म्हणाली, तरुण स्त्री. पण मी जिवंत नाही हे तुमच्या लक्षात आलंच असेल. हो, म्हणजे तू. पिशाच्च या शब्दाचा उच्चार मला चटकन करवेना. ती पुन्हा हसली. घाबरलात? मी म्हटलं नाही, पण तू इथे काय करतेस. आता मात्र तिचे हास्य संपूर्ण मावळले. असा प्रश्न मला कोणी विचारू शकत नाही, उलट मी तुम्हाला तसं विचारायला हवं. ती थोडी रागावून म्हणाली. मी या घराचा मालक आहे. मी म्हणालो. चुकताय तुम्ही, हे माझं घर आहे. मला धक्काच बसला, पण ती बोलत होती त्यात काहीतरी तथ्य होते खास. तिच्या स्वरातील ठामपणावरूनच ते कळून येत होते. पण हा वाद मला जिंकायचा होता. तिच्या पुढे एकदा हार खाल्ली की माझे सर्वस्व जाईल अशी काहीतरी पुसटशी कल्पना माझ्या मनात चमकून गेली. मी कुत्सितपणे विचारले, म्हणजे हे घर तू झपाटलेलं आहेस एवढंच ना. एवढंच? तुम्ही काय बोलताय याचा अर्थ तरी ठाऊक आहे का तुम्हाला. हक्क नसताना झपाटणं हे फार वाईट समजतात आमच्यात. चोरी होईल, ती गुंडगिरी होईल. मी कोणा दुसऱ्याची वास्तू नाही झपाटलेली. हे माझं स्वतःचं घर आहे, हक्काचं आहे. ती मनापासून बोलत होती. कशावरून? मी शिष्टासारखं विचारलं. हे घर माझ्यासाठी बांधलं होतं माझ्या वडिलांनी. माझी फार इच्छा होती इथं राहायची, हे घर मनासारखं सजवण्याची. स्त्री आपल्या घरावर किती प्रेम करते ह्याची कल्पना आहे तुम्हाला. पण कसं काय आणि कसं काय, आम्ही इथे राहायला येण्याआधीच अपघातात माझा प्राण गेला. हे पाहिलं? बोलता बोलता तिने माझ्याकडे पाठ करून झटकन केस बाजूला केले. तिच्या मानेवर एक लांब लचक जखमेचा व्रण होता. त्या गोऱ्यापान कातडीवर तो काळपट गुलाबी व्रण अत्यंत विद्रूप दिसत होता. तो पाहताच माझ्या अंगावर शहारे आले. तिला झालेला अपघात किती भयंकर होता ते त्यावरून कळत होतं. अगं, पण तुझं तर लग्न पण व्हायचं होतं ना. आज ना उद्या तुला हे घर सोडून जावंच लागलं असतं की सासरी. मी हे घर सोडून कुठेच जाणार नव्हते. मी बाबांची एकुलती एक मुलगी होते. माझ्या नवऱ्यालाच ते हे घर देणार होते. तिचे डोळे मजेने चमकले. तिची अपुरी राहिलेली स्वप्ने ऐकून क्षणभर माझेही डोळे पाणावले. एकूण हे दुःख उराशी घेऊनच या घराचा पहिला मालक आफ्रिकेला गेला. एकुलत्या एका लाडक्या कन्येसाठी हौसेने घर बांधावं आणि ते पाहण्याआधीच तिने एकाएकी हे जग सोडून जावं, हे केवढं दुर्दैवी होतं. पण मी ते विचार घाईघाईने डोक्यातनं काढून टाकला. या संबंधामध्ये मला हळवे होऊन चालण्यासारखे नव्हते. माझ्या कळत न कळत घराचा ताबा दुसऱ्या कुणी घेणे हे मला परवडले नसते. म्हणून मी तिला विचारलं, या घरात तुझ्यासारख्या आणखी कोणाचा संचार नाही ना. ते शक्यच नाही. मी ते सहनच करणार नाही. हे घर माझं आहे. इथे माझ्याशिवाय दुसरं कोणी राहिलेलं मला सहन होणार नाही. आणि इतके बोलून ती हवेत विरघळून गेली, एखादी धुराची रेषा दिसता दिसता विरून जावी तशी. एकूण मामला असा होता तर हे घर तिच्यासाठी बांधले होते, तिचे होते. त्याभोवती तिची वासना घोटाळत होती आणि त्याच्यामुळेच तिच्या देहाला अस्तित्व होते. घरावर तिचे नितांत प्रेम होतं यात शंका नाही. अगदी जीवाभावाने तिथल्या वस्तूंवरून, दार खिडक्यांवरून ती हात फिरवायची. पण याचा अर्थ काय समजायचा? ती स्वतःशिवाय त्या दुसऱ्याला घरात राहू देणार नव्हती. म्हणजे मला तिने सळोकीपणं करायला हवं होतं. मी तिला एक नंबरचा वैरी वाटायला हवं होतो. पण प्रत्यक्षात तिला तसे काही वाटलेले दिसत नव्हते. ती मला अजिबातच त्रास देत नसे, माझ्याशी बिलकुल शत्रुत्व करीत नसे. एकदा मी तिला अप्रत्यक्षपणे म्हटलं तेव्हा ती तिच्या नेहमीच्या विशिष्ट लकबेनं हसली आणि म्हणाली, अहो, पिशाच्यांविषयी तुमच्या लोकांच्या कल्पना ना फार विचित्र आणि चुकीच्या असतात, भडक असतात. पिशाच्च म्हणजे अकराळ विक्राळ आणि माणसांचे वाईट करण्यासाठी टपलेली, त्यांना त्रास देणारी अशी असतात. असं का वाटतं तुम्हाला? पिशाच्चांचा स्वभाव हा त्यांच्या मूळ स्वभावासारखाच असतो. रूप नाही का तसंच राहत, मग स्वभाव का बरं बदलेल? तिच्या बाबतीत तेच झाले होते. तिचा मूळ स्वभाव खूप गोड लाघवी असावा. त्यात आक्रस्ताळेपणा बिलकुल नव्हता. एखाद्या मंद रंगाच्या चिमुकल्या सुंदर फुलासारखी ती प्रसन्न असेल. माझा तिला बिलकुल राग नव्हता. मी त्या घरात राहायला तिची काहीही हरकत नव्हती. फक्त मी त्या घरावरचा तिचा हक्क मान्य करायला हवा होता आणि मी नेमके तेच करणार नव्हतो. मी बेचैन झालो. तिच्याशी बोलताना मला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नसे.
किंबहुना तिचे बोलणे ऐकायला मला छान वाटत असे. ती मुलगी फार बुद्धिमान असावी. इतकी सुस्वभावी, देखणी, बुद्धिमान मुलगी इतक्या अल्पवयात मृत्युमुखी पडावी ही खरोखर दुर्दैवाची शर्थ होती. पण तरी मी तिच्या विषयात विलक्षण अस्वस्थ होतो. एका पिशाच्या बरोबर आपण सतत बोलतो चालतो ही गोष्ट मला भयंकर वाटायची. माझ्यात काहीतरी विकृती निर्माण होत चालली आहे असं मलाच वाटायचं. कुणाला हा प्रकार कळता तर मी जगातून उठलो असतो आणि तो आज ना उद्या कळल्याशिवाय राहिला नसता. म्हणून काहीही झाले तरी मला तिचा संबंध तोडणे भाग होते. पण तोडायचा कसा? तिला या घरात येऊ नको असे सांगणे शक्य तरी होते का? ते क्रूरपणाचे झाले असते. पण दुसरा मार्ग नव्हता. घर मला तिच्या कल्पनेप्रमाणे तिच्या वर्चस्वाखाली ठेवायचे नव्हते. अगदी साधी गोष्ट, झोपाळा मला आवडत नसे पण तिच्यासाठी तो मला लावावा लागत होता. असे प्रत्येक गोष्टीत तिच्या मनासारखे होऊन चालले नसते. त्यातून जिवंत माणसाच्या मनासारखे करणे वेगळे. आणि तिने माझ्या खांद्यावर हात ठेवताच मी चमकून मागे पाहिले. ती हसत उभी होती. मला विचारत होती, दचकला? मी म्हटलं, तुझा हात आमच्या हाता इतका उष्ण कसा लागतो? खरं कारण सांगू, मी खरी उष्ण नाहीये, पण तुम्हाला तसं वाटेल इतपत करणं मला शक्य आहे. तुमच्या इच्छाशक्तीवर माझा तितका अंमल चालतो. मी श्वासोच्छ्वास करतेय असं देखील तुम्हाला वाटू शकेल. मी शहारलो. माझ्या इच्छाशक्तीवर असा दुसऱ्या कोणाचा अंमल चालत असेल याची मला कल्पना नव्हती. ही नवीन जाणीव मला भयानक वाटली, विकृत वाटली. मी तिचा हात खांद्यावरून काढून टाकला. तू जा इकडनं, मी ओरडलो. मला सहन नाही होते हे, तू जा इथून. क्षणभर तिने माझ्याकडे पाहिले. त्या नजरेत अपार दुःख होते, आश्चर्यही होते. मी असे तोडून वागेन असे तिला कधीच वाटले नव्हते. दुसऱ्या क्षणी ती नाहीशी झाली. पण रात्री मला खिडकी बाहेरून हुंदके ऐकू आले आणि मी खडबडून जागा झालो. ती ऊर फोडून रडत होती. पहाटेपर्यंत मी ते हुंदके ऐकत होतो. पहाटे ते थांबले आणि त्या हुंदक्यांनी सगळे वातावरणच अशुभ करून टाकले. दुसऱ्या दिवशी प्रचंड वावटळ उठली. संध्याकाळपर्यंत वाऱ्याचा सोसाटा वाढतच गेला. मी दारं खिडक्या बंद करून घेतली आणि पिंजऱ्यात अडकल्यासारखा खोलीतल्या खोलीत फेऱ्या घालू लागलो. वावटळीने विजेच्या प्रवाहात बिघाड झाला होता. घरातले दिवे गेले होते. अगदीच दिसेनासे झाले तेव्हा मी कंदील लावला. खिडक्या बंद होत्या तरी वरच्या झरोक्यातून येणाऱ्या वाऱ्याच्या झपाट्याने कंदील हेलकावे खात होता. मला काल रात्रीचे हुंदके आठवले आणि छातीत धस्स झाले. आजवर कधी वाटली नाही अशी भीती मला एकदम वाटायला लागली. नाही ते उलटसुलट विचार माझ्या मनात येऊ लागले. कंदील हेलकावे खातच होता. एकाएकी दाराची कडी खळकन पडली आणि ते सताड उघडले. वाऱ्याचा प्रचंड झोत खोलीत आला. मी विलक्षण दचकलो. खरे तर हल्ली असल्या प्रकारांची मला सवय झाली होती तरी देखील मी दचकलो. दारातून कोणी आत आले नाही, म्हणजे आलेले दिसले नाही, पण आले होते हे मला ठाऊक होते. मी शांतपणे उठलो, दाराची कडी परत लावली. त्यासरशी पाठीमागून ती खळखळून हसली. मी काहीसा रागातच होतो. मी म्हटलं, हे बघ, या असल्या चमत्कारांचा ना आता मला काहीही कौतुक वाटत नाही, माहितीये ना तुला? तिचा आकार पूर्णपणे दिसू लागला होता. कंदिलाच्या प्रकाशात तिची आकृती किंचित पारदर्शक दिसत होती. ती माझ्या अगदी जवळ येऊन उभी राहिली आणि खुरंगटलेल्या लहान मुलीसारखी म्हणाली, काल रात्री मी पुष्कळ रडले. मी काहीही बोललो नाही. थोडा वेळ वाट पाहून तीच पुढे म्हणाली, तुम्हाला माझ्याविषयी काहीच नाही वाटत का? वाटतं ना, खूप वाटतं, मी म्हणालो. पण तरी देखील मला तुझ्याशी संबंध ठेवायचा नाही आणि या घरात तर मला राहायचंय. तेव्हा तू या घराची आसक्ती सोडायला हवीस. आसक्ती सोडू? मग माझं काय होईल? मी कायमची विरून जाईन, पुन्हा कधीही परत येणार नाही. मग मेलेल्या माणसांनी परत न येणं चांगलं ना? का नाही ठेवायचे पण तुम्हाला माझ्याशी संबंध? थोड्या वेळाने तिने पुन्हा विचारलं. कारण तुला माहिती आहे मी जिवंत नाहीये हेच ना? वाऱ्याच्या आवाजावर आवाज चढवून ती म्हणाली. पण मला जिवंत माणसासारखं वावरता येतं, तुम्ही पाहिलंय ना ते. तिने आपले दोन्ही हात माझ्या गळ्यात टाकले. तुम्ही मला कायमचं नाहीसं व्हायला सांगताय? तिने माझ्या नजरेला नजर भिडवली. अंधुक प्रकाशात देखील तिची रोखलेली नजर मला विलक्षण भेदक दिसत होती. वाटलं की ही केवळ नजरेने माझ्यातून माझे मी पण शोषून घेत आहे. तुम्ही म्हणताना त्याच्या अगदी एक उलट कल्पना मला सुचलीये, ती म्हणाली. मी एखाद्या जिवंत स्त्रीप्रमाणे ह्या घरात वावरायला यायचं म्हणते. अर्थात माझ्यात आणि जिवंत माणसात खूप फरक असेल, पण लोकांना तो जाणवणार नाही, तुम्हाला सुद्धा जाणवणार नाही. तेवढी काळजी मी घेईन. मग मला या घरात असं चोरट्यासारखं अधूनमधून नाही यावं लागणार. मी सतत या घरात वावरत राहीन, घराची काळजी घेईन. खऱ्या अर्थाने हे घर माझं होईल. पुरे, बास, मी ओरडलो. तिची ती भयंकर कल्पना मला सहन होईना. एखाद्या पिशाच्यानं जिवंत माणूस म्हणून वावरायचं? मी तिचे हात गळ्यातनं काढून टाकले आणि तार स्वरात विचारले, अशानं तुझी सोय लागेल, पण माझं काय? ती हसली. त्या क्षणी तिचे ते हसणे ऐकून माझा राग उलट अधिकच वाढला. मिश्किलपणे उलट म्हणाली,
तुमच्यासारख्या ब्रह्मचारी पुरुषाला घरात बाईची कधी अडचण झाली आहे? उलट झाला तर उपयोगच होईल. मी चकित झालो. एकदम विचारून गेलो, ए तुझं काय माझ्यावर प्रेम बिम बसलंय की काय? ती क्षणभर गप्पच राहिली. मग खिडकीतून बाहेरच्या काळोखाकडे पाहत म्हणाली, जिवंतपणी सुद्धा मी कोणाच्या प्रेमात पडले नव्हते. मी प्रेम केलंय ते फक्त ह्या घरावर. घर आपलं आहे या कल्पनेवर. आणि मग अकस्मात मला मरण आलं. मृत्यूनंतर आता माझ्या भावना बदलू शकणार नाहीत. मी कोणावरही प्रेम करू शकणार नाही. मी फक्त ह्या घरावर प्रेम करत राहील. जिवंत माणसं आणि मेलेली माणसं यांच्यात हाच तर मोठा फरक आहे. मेलेली माणसं बदलत नाहीत, त्यांच्या भावना बदलत नाहीत. मी तिचे बोलणे ऐकून अवाक झालो. कंदील विझून गेला. काही वेळ आम्ही त्या काळोखात तसेच बसून राहिलो. तिची नजर जंगलात झाडाआडून लुकलुकणाऱ्या श्वापदांच्या डोळ्यांसारखी दिसत होती. मी तिला निर्धारानं म्हटलं, तुझा बेत मला पटण्यासारखा नाही. मला तुझ्याशी कसलाही संबंध ठेवायचा नाहीये. तू या घरात येणं मला चालणार नाही. हो पाहाल मग काय होतं ते. मी माझं म्हणणं खरं करीनच असं म्हणून ती हसत सुटली. विलक्षण निराश दुःखी अशा माणसाचे कडवट हास्य होते ते. हसत हसत ती घराबाहेर पडली. कितीतरी वेळ वाऱ्याच्या सोसाट्यातूनही तिचे ते भयंकर हास्य ऐकू येत होते आणि अंगावर काटा उभा राहत होता. दुसऱ्या रात्री त्या हसण्याच्या आवाजाने मी जागा झालो. अगदी खालच्या दबलेल्या आवाजात लहान मुले एखाद्याची फजिती झाल्यानंतर खुखू करून हसतात तसे ते हास्य होते. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून पूस बदलली आणि परत झोपेचा प्रयत्न करणार इतक्यात माझे लक्ष भिंतीकडे गेले. भिंत मध्येच पेटली होती. म्हणजे ज्वाळा निघत नव्हत्या, पण निखाऱ्यांनी गच्च भरलेला चर जसा जळजळत जावा तसा तो जाळ भिंतीवरून खाली खाली येत होता. क्षणभर मी नुसता सुन्न होऊन एखाद्या प्राण्यासारखा सरपटत खाली येणाऱ्या त्या आगीच्या ओहळाकडे पाहत राहिलो. पण तो बिछाण्याच्या दिशेने उतरू लागताच मी भानावर आलो. पळतच मी बाथरूम मध्ये गेलो. भरून ठेवलेल्या पाण्याच्या बादल्या ओतून तो जाळ विझवला. एकूण आता तिने मला घाबरवण्याचा डावच रचलेला दिसत होता. पण असल्या भानामतीने मी घाबरणार नव्हतो. सकाळ झाली. मी भटकायला बाहेर पडलो. वातावरण प्रसन्न होते. रात्रीच्या घटनेचा भेसूरपणा आता जाणवत नव्हता. माझा निर्धारही बळकट होत चालला होता. मी जे ठरवले होते तेच बरोबर होते. तिच्या कल्पनेला बळी पडण्यात काही अर्थ नव्हता. या विचारात मी घरी परतलो आणि जे दृश्य समोर दिसले त्यांनी माझी शुद्ध हरपण्याची पाळी आली. कडी लावलेल्या माझ्या बेडरूम मधनं धूर उसळत होता. लटलटत्या हातांनी मी दरवाजा उघडला. माझा सबंध बिछाना पेटला होता. बिछाण्याजवळच्या खिडकीचा पडदा सुद्धा पेटला होता आणि आग पसरू लागली होती. मी ती कशी बशी विझवली, पण या प्रसंगाने मी चांगलाच हादरून गेलो. ही आग तिनेच लावली होती यात शंका नाही. एरवी अशी एकाएकी आग लागायला काही कारणच नव्हते. आग विझली, पण मी सुन्न होऊन बसून राहिलो. बेडरूमची दुर्दशा पाहून मला मनस्वी वाईट वाटत होते. कपड्यांचे काळे पापुद्रे सगळीकडे पडले होते. पाण्याची तळी जमली होती. भिंतीवर काल रात्रीच्या जाळाची लांबलचक खूण उमटली होती. त्या पसाऱ्याकडे पाहता पाहता मला एक गोष्ट तीव्रतेने जाणवली. ती हे सगळे केवळ मला घाबरवण्यासाठी करत नव्हती. एका वेड्या हट्टापायी ती अशी वागत होती. लहान मूल जसे हवी असलेली वस्तू न मिळाल्यास अकांड तांडव करून ती वस्तूच फोडून टाकते तशी ती करत होती. हे घर माझे आहे, मला न मिळाल्यास मी ते मोडून तोडून उद्ध्वस्त करीन असा तिचा विचार असावा. हे करताना तिला अपार दुःख होत असले पाहिजे. तिचे त्या घरावर किती प्रेम होते मला ठाऊक होते. त्याच्या भिंतीला स्पर्श करतानाही ती किती हळूवारपणे करायची मी पाहिले होते. तरी या घराला अपाय करताना तिच्या जीवाला कष्ट झाल्याखेरीज राहिले नव्हते का? पण तरी देखील एक प्रकारच्या मनस्वीपणाने चिवटपणाने ती आपले कटू कर्तव्य पार पाडत होती. पुढच्या काही दिवसात हे प्रकार वरचेवर घडू लागले. कधी घराची कौले भरावर खाली पडून फुटत, मध्ये जमीन उखंडली जाई, विटा सटासट सुटून खाली पडत, खिडक्यांचे पडदे एकाएकी टरटरा फाटत. घरात तर एकदा मी शिरत असताना दरवाजाच्या चौकटीचेच लाकूड कोसळून खाली पडले. मी थोडक्यात बचावलो. उद्देश अर्थातच मला दुखापत व्हावी हा नसावा. अखेरीस मला त्या घराचीच दया आली. इतके सुबक घर आणि केवळ आम्हा दोघांच्या हट्टापायी त्याची नासाडी व्हावी याचे मला वाईट वाटू लागले. मी माघार घेण्याचे ठरवले. म्हणजे तिच्या कल्पनेप्रमाणे नव्हे. तिला जसे माझ्याबरोबर सतत राहायचे होते आणि त्या घराचा उपभोग घ्यायचा होता तो मान्य करणे मला अशक्यच होते. मी ते घर विकून टाकायचे ठरवले. मकरंदला मी ते घर विकताना सारे काही प्रामाणिकपणे सांगून टाकले. मला त्याला फसवायचे नव्हते. शिवाय ही गोष्ट काही लपून राहण्यासारखी नव्हतीच. पण त्याने काही ते फारसे मनावर घेतलेले दिसले नाही. कदाचित त्याचा विश्वास बसला नसेल किंवा कदाचित त्याही अवस्थेत त्याला ते घर आवडलं असेल. निघण्याच्या दिवसापर्यंत मी तिची वाट पाहिली, पण वावटळीच्या त्या रात्रीनंतर ती काही परत आली नाही. तशी ती फार मानी मुलगी असावी. तिचा शब्द कानावर पडेल, हास्य ऐकू येईल, निदान एखादा हुंकार तरी कानावर पडेल याची मी शेवटच्या दिवसात प्रहरचे प्रहर वाट पाहिली. पण ती जशी एकाएकी मुकी झाली होती ती काही पुन्हा बोलली नाही.
निघताना मला तिच्या आठवणीने भडभडून आले. ती बालिश, मोकळ्या स्वभावाची, हसत हसत बोलणारी मानी मुलगी, घराविषयीच्या आसक्तीने जळणारा तो दुर्दैवी जीव मला एकदा तरी भेटायला हवा होता असे वाटत राहिले. त्यानंतर तर 4-6 महिने मी गावीत जाऊन राहिलो. आता मकरंद बरोबर आज पुन्हा या घरात आलो तेव्हा ते पूर्वीसारखे टवटवीत झालेले पाहायला मिळत होते. मकरंद सारखा घराविषयीच बोलत होता. त्याच्या बायकोने चहापोहे करून आणले, मी ते खाल्ले. त्याच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारून मी घरी निघालो. निघताना त्याच्या बायकोने मला वाकून नमस्कार केला. मकरंद थोडे अंतर पोचवायला आला आणि तेव्हापासून एका विलक्षण अस्वस्थतेने मला पछाडले. मकरंदला त्या घरात कसलाही त्रास का झाला नाही याचे रहस्य मला उलगडले आहे, पण ते त्याला कसे सांगावे मला कळत नाही. कसे सांगू? त्याची बायको जेव्हा मला नमस्कार करायला खाली वाकली तेव्हा तिच्या मानेवरच्या जखमेचा तो भयंकर व्रण मी ओळखला. कसे सांगू मकरंदला? धन्यवाद.